भारी बारिश के बीच मुंबई की बदहाल व्यवस्था को लेकर राउत ने सरकार पर निशाना साधते हुए कहा कि नालों की सफाई नहीं हुई, सड़कें खोदी गई है और आम जनता परेशान है। साथ ही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर पर भी तंज कसते हुए कहा कि मराठी नहीं जानने वाला व्यक्ति इस पद पर नहीं होना चाहिए। एकनाथ शिंदे के एक झटका बयान पर पलटवार करते हुए राउत ने सत्ता के दुरुपयोग का आरोप लगाया है। शिरडी प्रकरण को लेकर भी सरकार और पुलिस प्रशासन को घेरकर संजय राउत ने बोले कि मराठी भाषा और लोकतांत्रिक अधिकारों के लिए शिवसेना का संघर्ष जारी रहेगा। मला असं वाटतं ह्या विषयावर स्वतः आदित्य ठाकरे अधिक सविस्तर आणि अभ्यासपूर्ण बोलू शकतो। मी स्वतः सकाळपासून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे, पण अख्खे रस्ते नाले हे एवढे जाम आहेत की अख्खी मुंबई एका पावसामध्ये जवळजवळ ठप्प झालेली आहे। भारतीय जनता पक्षाचं सरकार आणि प्रशासन मुंबई महापालिकेत आहे, ही जबाबदारी त्यांची आहे। नाले सफाई अजिबात झालेली नाही। मुंबईतले सर्व रस्ते खोदून ठेवले आहेत, पत्रे लावून ठेवलेले आहेत, मेट्रोची कामं अर्धवट पडलेली आहेत। याची जबाबदारी कोणी घ्यायची? कारण जे पालकमंत्री मुंबईचे आहेत ते स्वतः एक मोठे बिल्डर आहेत, स्वतः बिल्डर आहेत। अर्धी मुंबई त्यांच्या प्रोजेक्टमुळेच खणून ठेवलेली आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राच्या राजधानीत राहणाऱ्या जनतेची काही चिंता काळजी आहे की नाही? तुम्ही मुंबईमध्ये गुलाबाच्या दांडीपासून ते मुलुंडच्या चेक नाक्यापर्यंत आणि दहिसर चेकण्यापर्यंत जर तुम्ही पाहिलं जाऊन प्रत्येक रस्त्याला बाजूने पत्रे मारलेले आहेत। रस्त्यांची साईज त्यामुळे लहान झाली। मेट्रोची कामं अर्धवट पडलेली आहेत, रस्त्यांची कामं अर्धवट पडलेली आहेत। पावसाळ्यामध्ये काही ठिकाणी नवीन पावसाळ्यात नवीन कामं काढली आहेत। मुंबईकरांनी प्रवास कसा करावा? तुमच्याकडे पोलिसांचे ताफे आहेत, ट्रॅफिक तुमचं मोकळं केलं जातं, पण सामान्य माणूस जो आहे त्याची अवस्था काय? महानगरपालिका जी आमच्या काळामध्ये 25 वर्ष आम्ही उत्तम रीतीने सांभाळली। स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पावसाळ्याच्या आधी बैठका घेत होते अधिकाऱ्यांच्या, नगरसेवकांच्या। यावेळेला असं कुठे काही दिसलं नाही। आता मी माहिती घेतली, मुंबईमध्ये 7 ठिकाणी पाणी तुंबलेलं आहे, अगदी भारत मातासह। आणि त्याच्यामुळे अख्खं ट्रॅफिक जे आहे हे अशा पद्धतीनं गच्च झालेलं आहे की पुढले 3 तास 4 तास पाऊस थांबला नाही तर मुंबईचे रस्ते, सर्व रस्ते जाम होते। विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे, मला काही आमदारांचे फोन आले, आम्ही अजून मीटिंग आहे, पण पोचणं कठीण आहे विधिमंडळात। आत्ता जे आमदार लांब राहतात त्यांनाही पोचता येत नाही। ही अशी एकंदरीत अवस्था आहे। जे खासदार फुटले त्यांना चार्टर फ्लाईट दिली जाण्यासाठी गावाला। जे खासदार फुटले आपण पाहिलं असेल की त्यांच्या गावाला जाण्यासाठी एकनाथ शिंदेने त्यांना जाण्या येण्यासाठी चार्टर फ्लाईटचा पास काढून दिला आहे। एक नवीन सिस्टम आहे चार्टर फ्लाईटचा। आपल्या रेल्वेचा पास असतो, बसचा पास असतो, तसं गद्दार खासदारांना चार्टर फ्लाईटचा पास काढून दिलेला आहे, पास। त्याच्यामुळे आता काय त्यांची मजा आहे, सामान्य माणूस रडेल, ठीक आहे। हा अत्यंत गंभीर विषय आहे महाराष्ट्रासाठी। विधानसभेच्या अध्यक्षपदावर बसलेली व्यक्ती, महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदावर बसलेल्या व्यक्तीला मराठी बोलता येत नाही, मराठी लिहिता येत नाही, मराठी वाचता येत नाही, मराठीत विचार करता येत नाही। हे नार्वेकर आहेत की युरोपमधला एक देश आहे नॉर्वे म्हणून, की नॉर्वेकर आहेत। हां, याचा शोध घ्यावा लागेल। हे परकीय नागरिकता नाहीत ना नॉर्वेचे, नॉर्वे। बरं असं आहे
या महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य आहे. रिक्षावाल्यांना सुद्धा मराठी भाषा यायला पाहिजे असं आपण इथे बोलतो, कायदा करतो. रिक्षावाल्यांनी मराठी बोलायला पाहिजे हे राज्याचे मुख्यमंत्री सांगतात. महाराष्ट्रात फक्त मराठीची सक्ती आहे राज्याचे मुख्यमंत्री सांगतात, पण त्यांनी नेमलेला विधानसभा अध्यक्षाला मराठी येत नाही, मराठीचे धिंडवडे काढतात. पद्मविभूषण स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांचा शोक प्रस्ताव त्यांना मांडता येत नाही, मराठीत वाचता येत नाही. सन्माननीय राज ठाकरे यांनी जे म्हटलं की ते भेळचा कागद वाचत होते का, ते बरोबर आहे. ज्या विधानसभा अध्यक्षाला मराठी लिहिता वाचता येत नाही, मराठीत विचार करता येत नाही, ज्याच्या हृदयाची धडकनं मराठी नाही आहे, ठोके मराठी नाही आहे, असा माणूस तिथे बसवला गेला. ताबडतोब त्यांना त्यांच्या पदावरून दूर केलं पाहिजे, मराठीचा अपमान केला पाहिजे ताबडतोब. मला असं वाटतं आहे की कदाचित त्यांना मराठी वाचता येत नसेल म्हणून तो शोक प्रस्ताव आहे ती लिपी त्यांनी इंग्रजीमध्ये लिहून आणली होती. इंग्रजीमध्ये लिपी त्यांनी इंग्रजीमध्ये लिहून आणली होती. म्हणजे आशा भोसले यांच्या YANCHYA यांच्या अशा प्रकारे लिहून ते वाचण्याचा प्रयत्न करत होते, कारण त्यांना मराठी रोमन अक्षरही वाचता येत नाहीत हा माझा अनुभव आहे. अशी व्यक्ती तुम्ही विधानसभा अध्यक्षपदावर बसता आणि मुख्यमंत्री छातीवर हात ठेवून सांगतात की महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीचीच. रिक्षावाल्यांना आपण मारतो मराठी येत नाही म्हणून, मग यांना मारायचं का? रिक्षावाल्यांना मारतो, दुकानाच्या पाट्या मराठी पाहिजे असे कायदे करतो, मराठी तरुणांना नोकऱ्या द्या सांगतो, मग यांना मराठीशिवाय विधानसभा अध्यक्षपदाची नोकरी कोणी दिली? ज्यांना मराठी येत नाही त्यांना विधानसभा अध्यक्षपदाची घटनात्मक नोकरी दिली कोणी? ताबडतोब त्यांच्यावर कारवाई नाही, त्यांना त्यांच्या पदावरून दूर केलं पाहिजे. हा मराठीचा अपमान, हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भाषेचा अपमान. तसं असेल जर तुम्ही ह्यांना पाठबळ देणार असाल या नार्वेकरांना, जे नार्वेकर नसून नॉर्वेकर आहेत, नॉर्वे तिकडे त्यांच्या प्रॉपर्टी असतील म्हणून ते नॉर्वेकर झाले. नॉर्वेकर युरोपमधले. त्यांनी अजून माफी देखील मागितलेली, पदावरून दूर होईल विषय वेगळाच आहे, पण माफी देखील मागितली स्वतःहून देखील. लाज वाटली पाहिजे भारतीय जनता पक्षाला. जर त्याने माफी मागितली नसेल तर मराठीचा जे त्यांनी दशावतार, वस्त्रहरण, धिंडवडे काढले नॉर्वेकरांनी, त्याबद्दल जर त्यांना अजून माफी मागण्याची सुबुद्धी सुचली नसेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वतीनं माफी मागावी. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ना, मराठी राज्याचे मुख्यमंत्री आहेत, तर नॉर्वेकरांच्या वतीनं आधी मुख्यमंत्री